नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मला जायचं होतं मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या लोहार चाळमध्ये, जिथे लाइटिंगच्या आणि डेकोरेशनच्या खूपच सुंदर वस्तू मिळतात। तर आज मुलींना सुट्टी होती म्हणून सकाळी मी नाश्ता करून ठेवला आणि त्याच्यानंतर लगेचच मी ते स्वयंपाकही केला। तर स्वयंपाक झाल्यानंतर घरातली मी सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर माझी तयारी करून पटापट मी इथे जेवण केलं। तर माझं जेवण खाऊन झाल्यानंतर मुलींना टाटा बाय बाय केला आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला निघाली। तर क्रॉफर्ड मार्केटला जायच्या आधी मला मस्जिद बंदरला जायचं होतं, म्हणून मी पहिले मुंबईला जाऊन मस्जिद बंदरच्या स्टेशनला उतरले। कारण मस्जिद बंदर मध्ये मला थोड्या अगरबत्ती वगैरे घ्यायच्या होत्या, त्यामुळे तिथून मी पहिले अगरबत्त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ते क्रॉफर्ड मार्केटला निघाली। ऍक्च्युली आज खास मी ते लाइटिंगचं मार्केट एक्सप्लोर करायला आली होती, पण इथे चालत चालत मी सारंग रोडवर आली आणि तिथे मी होम डेकोरचा खूप सुंदर असा शॉप बघितला। या शॉप मध्ये इतक्या सुंदर आणि युनिक वस्तू होत्या की अशा वस्तू मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिल्या नव्हत्या। म्हणजे इथे संपूर्ण घराच्या म्हणजे किचन, हॉल आणि बाथरूमच्या सुद्धा इथे डेकोरेशनच्या वस्तू होत्या। तर जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा ब्लॉग एकदा नक्की पहा। इतक्या सुंदर वस्तू मी इथे दाखवलेल्या आहेत की या वस्तूंच्या तुम्ही प्रेमातच पडाल। ऍक्च्युली व्हिडिओ करण्यापेक्षा मी या वस्तू पाहण्यात इतकी रंगली होती की माझंच मला कळलं नाही की इथे मला टाइम किती झालेला आहे। तर या शॉप मधून मला खूप सुंदर असं गिफ्ट सुद्धा दिला आहे, जो तुम्हाला आता उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर हा होम डेकोरचा शॉप एक्सप्लोर केल्यानंतर मी लाइटिंगच्या मार्केटला आली आणि तिथून मी पटापट शूट आवरून घेतला। ऍक्च्युली इथे आर्टिफिशियल फ्लॉवरचा आणखीन एक ब्लॉग मला शूट करायचा होता, पण इथे सॅटरडे मुळे खूप गर्दी होती, त्यामुळे तो शूट माझा राहून गेला। तर इथे आर्टिफिशियल फ्लॉवरची मी थोडीफार शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर बाजूला इथे मी क्रॉफर्ड मार्केटला आली। तर क्रॉफर्ड मार्केट मधून मला ड्रायफ्रूट खरेदी करायची होती आणि मुलींसाठी थोडी फळंही घ्यायची होती। तर माझी शॉपिंग झाल्यानंतर मी पटापट टॅक्सी पकडली आणि सीएसटी देऊन मी माझ्या घरी निघाली। तर आज मार्केट मधून मी थोडी थोडी करतात अशी बरीच शॉपिंग केलेली आहे आणि एक दोन मला गिफ्ट सुद्धा मिळालेले आहे। तर ही शॉपिंग आता काय केलेली आहे आणि हा गिफ्ट काय आहे ते तुम्हाला आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला, बाय बाय।